मुनिवर खूप मोठे दायित्व आहे. होय श्री गणेश. आपण श्री खंडेरायांकडे जात आहोत, पण ही वार्ता कोणालाही कळता कामा नये. माझ्याकडून नाही कळणार. सर्वात महत्वाचे म्हणजे श्री खंडेराय जेजुरी पासून खूप दूर निर्जन स्थळी गेले आहे. आपल्या तिथे पोचायचं आहे. मला एकाच गोष्टीचे भय आहे, ते म्हणजे श्री खंडेराय ध्यानात असतील आणि ते ध्यानातून बाहेर आले नाहीत तर. शंका बरोबर आहे, पण आपण प्रयत्न करू. ही एक विनंती आहे श्री गणेश. बोलावे. आपण तिथे पोहोचल्यावर आपण पुढाकार घ्यावा. मला त्यांचे खूप भय वाटते आहे. तुम्ही भय वाटण्यासारखे काही केले आहेत का? नाही श्री गणेश, कार्य मोठे आहे, आपणच ते पार पाडू शकाल. चिंता नसावी. ज्यावेळी ही घटना घडलेली त्यावेळी मीच त्याचा साक्षी होतो. तेव्हा हे निश्चित होतं मीच मातेला सहाय्य करणार आहे. हे अद्भुत आहे श्री गणेश. श्री खंडेरायांनी आपल्याला अनुमती दिली तर आपल्याला कार्य करणे सोपे जाईल. श्री म्हाळसादेवींना सत्य समजण्यासाठी आपण शक्तिपात घडवून आणून आपल्याला हवं ते आपण साध्य करू शकाल. होय, आता आपण प्रस्थान करूया. देवा, देवा. देव खोल ध्यानात आहेत. आता काय करावे? हे देवा, आपण जेजुरीत नाही आहात तर सोन्याच्या जेजुरीला शोभा नाही. आपण गडावर नसल्यामुळे माता अतीव दुःखी आहे. माणेनेही अन्न ग्रहण करण्याचे सोडून दिले आहे. जे घडले आहे त्यामुळे तिला अपराधी वाटत आहे. आता ह्या परिस्थितीत आपण आम्हाला सहाय्यभूत व्हावे. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रकटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण नाही. बानू, म्हाळसादेवी आता तुला भेटायला आल्या होत्या. हे समज काय हाय? म्हाळसादेवीसनी आलेल्या बघितल्या मला तर वाटलं सापानच बघतोय का काय. म्या पर देवी मला रागात नाही वाटल्या. त्या कशाला आल्या होत्या? म्हणजे काय बोलणं झालं तुमचं? देवगडावर नाही ती, तेव्हा आता काय करायचं ह्याचा विचार त्या बी करतात. मग काय ठरलं? तुम्हाला सांगावं असं वाटलं तर सांगायची. ए का पाहिजे त्या देवासनी सांगावा धाडणार आहे. पर देव कुठं आहे हे ठाव आहे त्यासनी? नाही. मग आता कसं होणार? ते सुरव देवांसंग सांगावा धाडणार आहेत. आणि ते कस काय? भ्यान म्हाळसातही आम्ही दोघी संघ मिळून त्यासनी प्रार्थना करणार आहोत. आम्ही आमच्यातला तंटा बाजूला ठेवणार आहोत
तेव्हा देवानी आता जेजुरी मध्ये माघारी यावं. नाही पर मी असं ऐकलंय का देवींसंग सुरवदेव बोलतात म्हणून त्यासनी दिसत्यात. मग तू आता काय करणार? मला बी सुरवदेव दिसतात, त्यासनी दिसतात तसं. काय तुला बी सुरवदेव दिसतात? रंग्या, अरे हे काय करतो आहे हा? भानू, सुरवदेव दिसत्यात म्हणजे साधी गोष्ट नाही ही. आता कळलं का बानुताई कोण आहेत ते? मला आधीपासून ठाव आहे का आपल्यामध्ये असं आत्तापतूर कुणी बी झालं नाही. नाही म्हणजे आता सांगावा धाडला तर देव येतील ना? मग देवानी ऐकलं पाहिजे. ऐकताल की, का नाही ऐकणार? या गोष्ट ध्यानात आली का? आता आणखी कुठलं खूळ काढतायसा डोसक्यातनं? ऐक म्हणजे कळेल तुला. देवीनी सांगितलं त्याला 1 मास पुरा होतोय उद्या. देवी काही उगाच आल्या नाही त्या हात. द्याव आलं म्हणजे त्यांच्या संग त्या जातील कैलासात. अहो काय झालं म्हाळसा? म्हाळसा, तू अशी शांत का आहेस? नक्की काय झालंय बाळा? तुमची आठवण आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. बाबा, 1 मासापूर्वी मी घोषणा केली होती की सत्य काय आहे हे शोधून काढेन. आणि आता उद्या 1 मास पूर्ण होणार आहे. उद्या काय घडणार आहे हे मला आत्ता ठाऊक नाही. मला सत्य कळल्यावर काय घडेल हे नाही सांगता येणार. आणि मी कोण आहे हे तुम्हाला देखील कळेल. या जन्मात जरी तू बानू असलीस तरी तुझे आणि माझे ऋणानुबंध खूप काळापासूनचे आहेत. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. तुमच्या पोटी जिने जन्म घेतला आहे ती तुमच्यासाठी म्हाळसा आहे. त्या प्रत्यक्षात श्री महादेवांच्या अर्धांगिनी श्री पार्वती देवी आहेत. हो, कदाचित उद्या ते आम्हाला देखील कळेल. मग तुझ्याशी कसं बोलावं, कसं वागावं हे आम्हाला कळणार नाही. असं नाही आई. मी गत जन्मात कोणीही असले तरी या जन्मात मी तुमच्या पोटी जन्म घेतला आहे. मी तुमची कन्या आहे, तुमची म्हाळसा. आणि याचा विसर मला कधीही पडणार नाही. तुझे संगोपन करताना आमच्याकडून काही कमतरता राहिली असेल तर आम्ही तुझी क्षमा मागतो. बाबा, असं नका म्हणू तुम्ही. लहानपणापासून तुम्ही मला कधी कशाची कमी पडू दिली नाही. मी जे जे तुम्हाला मागितलं ते ते तुम्ही मला दिलं आहे. आजपर्यंत माझ्या प्रत्येक निर्णयात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. अगं, असं बोलू नकोस म्हाळसा. तू कोणाच्याही ऋणात नाहीस. उलट आम्ही तुझ्या ऋणात आहोत. तू आमच्या घरी जन्म घेतलास आणि आमच्या जन्माचं सार्थक झालं. आज आपण आमच्या सोबत शिवालयात चला. कशासाठी? आपल्याला गतजन्माचे स्मरण व्हावे यासाठी शेवटचे प्रयत्न करणार आहोत. आज तुम्ही इथे आला आहात तर आज मी जे कथन करणार आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. बानूला तिचा गतजन्म आठवावा म्हणून मी एक अंतिम प्रयत्न करणार आहे.